संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेत पीडित तरुणी प्रिया सिंग यांची मंगळवारी 19 डिसेंबर रोजी भेट घेण्यासाठी गेले होते। त्यावेळी प्रिया सिंगची वैद्यकीय चाचणी चालू असल्या कारणानं संभाजी ब्रिगेडने तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली व यानंतर त्यांनी प्रिया सिंगला न्याय मिळवून देण्याचं देखील तिच्या नातेवाईकांना आश्वासन दिलंय। तसेच आज पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रिया सिंग यांची भेट घेतली आहे। तसेच प्रिया सिंग यांनी संभाजी ब्रिगेडला दिलेल्या प्रतिक्रियेवरून त्यांच्यावर अतिशय मोठा अन्याय झाला असल्याचं आम्हाला कळालंय, असं संभाजी ब्रिगेडचे चंद्रशेखर पवार यांनी सांगितलंय। तसेच न्याय जर मिळाला नाही तर आरोपींच्या विरोधात ठिय्या आंदोलन अथवा रस्ता रोको आंदोलन करणार। लवकरात लवकर पोलीस प्रशासनाकडे हीच मागणी असेल की तिला न्याय मिळवून द्या। मग SITच्या मार्फत असो व कुठल्याही मार्फत असो, तुम्ही गुन्हेगारांना 307चा कलम लागू केलाच पाहिजे। प्रिया सिंग यांना न्याय मिळालाच पाहिजे, असं संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर पवार यावेळी म्हणाले। जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी। आज आम्ही प्रिया सिंगला भेटायला आलो होतो इकडे। परवा येऊन भेटून गेलो, पण त्यांचं परवा ऑपरेशन असल्यामुळे आम्हाला त्यांची भेट झाली नाही। पण आज आम्ही त्यांना भेटून त्यांची शहानिशा केली की बाबा ॲक्च्युली घडलं काय। पण त्यांनी ज्या पद्धतीने जे सांगितलेलं आहे ते आज म्हणतात ना, आपलं ठाणे शहरामध्ये लाजीरवाणी गोष्ट आहे किंवा ठाणे शहरामध्ये या गोष्टी होते आणि त्या बाईला म्हणजे प्रिया सिंगला न्याय मिळत नाही। जर न्याय मिळाला नाही तर संभाजी ब्रिगेड आक्रमक भूमिका घेणार आहे। रस्त्यावर उतरून आंदोलन करू, ठिय्या आंदोलन करू अथवा CMच्या घराजवळ जाऊन आम्ही आंदोलन करू। आज त्या बाईचं जे स्टेटमेंट आहे की अजून मेडिकल रिपोर्ट नाही मिळालेले, प्लस परत त्या जबाब पण नाही घेतले त्या पोलिसांनी, स्टेटमेंट पण नाही मिळालं, असं स्टेटमेंट पण घेतलं नाही त्या बाईचं। CC फुटेज पण जे तिकडे ॲक्सिडेंट झाला तिकडे CC फुटेज पण गायब झालेलं आहे। पण आज संभाजी ब्रिगेड आज या बाईला न्याय मिळवून देणारच। जर न्याय मिळत जोपर्यंत या बाईला न्याय मिळत नाही तोपर्यंत संभाजी ब्रिगेडचा हा लढा चालूच राहणार।